लासलगाव येथील श्री सद्गुरू जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम येथे परमपूज्य स्वामी वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज यांच्या आशीर्वादाने आश्रमातील 70व्या अनाथ मुलांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। यावेळी भारत माता आश्रमाचे स्वामी जनेश्वर महाराज व पंचक्रोशीतील साधू संत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या स्वयंवर सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आश्रमीय सचिव दिलीप गुंजाळ, सौ संगीता गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतलाय। या सोहळ्याला परिसरातील दानशूर व्यक्तींनी मदत केल्याबद्दल बहुरूपी महाराजांनी त्यांचे आभार मानले। त्यांच्या मुलांना मुलगी पाहायला जायची आजही आवश्यकता काय का हे सुसंस्कार आहेत। आज आमचे सोगाव तालुक्यात असणाऱ्या 12 अगदी गुजरात पासून 8 किलोमीटर 8 ते 10 किलोमीटरच्या बाउंड्रीवरती ते राहतात। त्यांच्या भागात काही काळ ड्युटी दिलेली आहे। त्यांचं किती प्रेम आहे त्या त्यांनी मुलगी आमची गायक आहे, सुंदर भजनी आहे, पूर्ण कुटुंब वारकरी आहे, असे या पवित्र परिवाराने बाबांच्या शब्दाला मान दिला। त्यांच्याकडे लग्नाची तयारी होती, म्हटलं माझं बरोबर मी कुठं घेऊन येऊ एवढं तेवढं करून त्यांचा परिवार घेऊन ते या ठिकाणी कालच उपस्थित झाले। सर्व समाजाच्या वतीने बागलांमधून आलेल्या मुली आहेत, कळवणमधून आलेल्या मुली आहेत आणि परिसरातल्या आलेल्या मुली आहेत, जावई आहेत। हे सर्व या मंडपात बसणारे हे तुम्ही दान सुरांनी केलेलं कार्य आहे। बहुरूपी बाबा निमित्त मात्र आहे। हे एकल्याचा खेळ नाही। त्यात 106 मुलींना 12वी ते 15वी पर्यंत शिक्षण करून त्यांच्या घरी पोहोचवलंय। 70 मुलं आज त्याच्या पर्यायाने कोणी नोकरी करतो, कोण काय करतो, कोण व्यापार करतो, कोण गाड्या चालवतो, पण सुंदर असं पैकी आपल्या लक्ष्मीला घेऊन आपलं जीवन गुजरतोय। हे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व देव लोकांची कृपा माझ्या या अनाथ लेकरांवर आहे। अनाथ हा शब्द लागलाय, परंतु तुम्ही एवढे मंडपात आलेले आहेत। मी प्रभूचरणी विनंती करतो की माझा एकही लेकरू अनाथ नाही, कारण तुम्ही सर्व सणात माझ्या लेकरांवरती आशीर्वाद देणारे आहेत। तुम्ही सर्व सणात माझ्या लेकरांसाठी धावणारे आहेत हो, आणि त्यांच्यासाठी जे अडचणी त्याच्यासाठी आपण करणार आहात। त्यानंतर आळंदी दिंडी कालच निघत होती। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव।